विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या प्रकरणामध्ये भूमितीच्या प्रॅक्टिस सेट 1.1 पाहतोय. प्रश्न पहिला आपण सोडवला, अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. प्रश्न दुसराही सेम आहे, काही वेगळं नाही, फक्त संख्या रेषा दिली नाही, त्यांनी डायरेक्ट तुम्हाला कोऑर्डिनेट दिले. तर आता आपल्याला मोठा निर्देशक आणि लहान निर्देशक ओळखता येतो. त्याने काय सांगितलंय बघा, इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स, म्हणजे एक्स ची किंमत म्हणजे ए बिंदूचे निर्देशक आहे, आणि कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय, देन फाइंड ए बी. तर डिस्टन्स ए बी काढायचे. पहिलं काय दिलं एक्झाम्पल बघा. पहिलं एक्झाम्पल आहे एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू 7. मग आता तुम्हाला डिस्टन्स ए बी काढायचे, म्हणजे पहिल्यांदा काय करणार आहे, ए चा निर्देशक आणि बी चा निर्देशक. लक्षात ठेवा, ए चा निर्देशक म्हणजेच काय रे, एक्स, आणि बी चा निर्देशक म्हणजे काय रे, वाय. म्हणजे एक्स म्हणजे ए चा निर्देशक आणि वाय म्हणजे बी चा निर्देशक. आणि तुम्हाला आपलं अंतर पहिल्या प्रश्नामध्ये तेच लिहिलं होतं, फिक्स आहे आपलं अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. डिस्टन्स काय काढायचे आपल्याला, ए बी बरोबर. आता 1 आणि 7 मध्ये मोठं कोण आहे, 7 वजा 1, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर किती येईल, 6. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 6 युनिट किंवा 6 एकक. अतिशय सोपं आहे. काय केलं कळलं का, फक्त एक्स आणि वाय च्या किमती दिलेत. एक्स म्हणजे ए आणि वाय म्हणजे बी, लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे अतिशय ते पहिले प्रश्न सोडवला ना तसं सोडवायचं आपल्याला. पटकन लिहून घ्या, तोपर्यंत मी किमती बदलतो एक्स वाय च्या. प्रश्न कुठला चाललाय आपला, दुसरा. दुसऱ्या प्रश्नामध्ये एक्स वाय दिलाय 6 आणि वजा 2, 6 आणि वजा 2 बरोबर. म्हणजे ए बरोबर 6 आणि बी बरोबर वजा 2. आणि डिस्टन्स ए बीच काढायचे आपल्याला, म्हणजे हे सर्व फिक्स बघा, 6च्या सर्व फिक्स आहे आपला. आता या दोघांमध्ये मोठं कोण आहे, कोण सांगेल, दोघांमध्ये मोठं कोण आहे, धन संख्या आणि ऋण संख्या. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर मध्ये पॉझिटिव्ह नंबर नेहमी काय असतो, मोठा असतो. म्हणजे काय येईल, 6 मायनस -2. तुम्हाला सांगितलं वजा संख्याने काय करायचं, कंस. 6 वजा वजा अधिक, म्हणजे 6 2 किती झाले रे, 8. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर किती येईल, 8 एकक. लिहून घ्या प्रश्न दुसरा, अतिशय सोपा आहे. तोपर्यंत मी प्रश्न तिसरा लिहितो. बघा, फक्त रिकाम्या जागा बदलायच्या आहे, काही करायचं नाही. फक्त तुम्हाला याच्यामध्ये एकच गोष्ट कळली पाहिजे, मोठा निर्देशक आणि लहान निर्देशक, बाकी काही विशेष नाही. एक्स बरोबर -3 आणि वाय बरोबर दिलाय 7. एक्स म्हणजे ए आहे आपला आणि वाय म्हणजे बी आहे. सूत्र आपलं फिक्स. डिस्टन्स ए बी बरोबर काय येईल, मोठा निर्देशक काय येईल, 7 मायनस -3. कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये ओळखणं खूप सोपं आहे. फक्त दोन्ही निगेटिव्ह असतील तर लक्षात ठेवा. 7 + 3 वजा वजा अधिक, म्हणजे काय रे, 7 आणि 3 10, म्हणजे किती येईल, 10 एकक. अतिशय सोपं आहे. सॉरी, लिहून घ्या. तोपर्यंत मी पुढचा प्रश्न लिहितो. कुठला आपला, चौथा. बघा मी किती पटापट लिहितोय. का रे, कारण मी सर्व सूत्र लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला सूत्र लिहायचे आहे, लक्षात ठेवा. माझ्यासारखं करू नका. एक्स बरोबर किती आहे, वजा 4 आणि वाय बरोबर वजा 5. वजा 4 वजा 5. लिहा पटकन सूत्र. अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आणि इथे चूक होण्याची शक्यता, वजा 5 मोठे लिहिले तर काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे, अंतर ऋण येणार. त्या दोघांमध्ये मोठं कोण आहे रे,
आता इथे संख्या रेषा नाही, त्यामुळे उजवा डावात नाही, म्हणजे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. लक्षात ठेवा, मोठी संख्या मात्र चिन्ह वजा असेल तर ती लहान होते. म्हणजे या दोघांमध्ये मोठं कोण आहे? कोण मोठं आहे सांगा? -4 ग्रेटर दॅन -5. कोण मोठा आहे दोघांमध्ये? -4 आहेत. लक्षात ठेवा. मग इथे -4 -5 हे -4 वजा आधी. मग 5तून 4 गेले किती राहील? 1. म्हणजे 1 एकक. कळतंय? लक्षात ठेवा. आणि समजा चुकून तुम्ही पुढे लिहिलंच तर उत्तर तुमचं वजा येणार आहे. आणि आपलं फिक्स झालंय काय? अंतर कधी ऋण नसते, धन संख्या असते. त्यामुळे चूक पण तुमच्या लगेच लक्षात येईल. कळतंय का? पुढचं एक्झाम्पल आपण कुठलं एक्झाम्पल पाहतोय? पाचवं एक्झाम्पल काय दिलंय? -3 -6 आणि -6. म्हणजे ए चा निर्देशक -3 आणि बी चा -6. आता याच्यामध्ये मोठं कोण आहे रे? बघा, -6 मोठे आहेत पण चिन्हामुळे ते काय झाले? लहान. म्हणजे -3 मोठे आणि -6 काय झाले? लहान. सूत्र लिहा. अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. कोण आहे याच्यामध्ये मोठा? -3 वजा 6 -3 वजा अधिक. भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह. 6तून 3 गेले 3 आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे अधिक. डिस्टन्स AB बरोबर काय येईल? 3 एकक. लिहिलं सर्वांनी? त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल लिहून ठेवतो मी. एक्झाम्पल नंबर कुठलं चाललंय आपलं? 6. x बरोबर दिलाय 4 आणि y बरोबर दिलाय -8. x चा निर्देशक म्हणजेच a चा निर्देशक 4, y चा म्हणजे b चा -8. आता याच्यामध्ये काय मोठं लहान तुम्हाला माहितीच आहे, कारण धन संख्या एक असते मोठी असते आणि ऋण संख्या एक असते लहान असते. सूत्र आपलं लिहा. अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता इथे मोठा निर्देशक कुठला आहे? धन संख्या, पॉझिटिव्ह नंबर. -8 वजा चिन्ह असलं की कंस. 4 वजा आधी. 8 आणि 4 12 म्हणजे किती आलं इथे? 12 युनिट्स म्हणजे 12 एकक. अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा पहिल्यासारखाच आहे, फक्त पहिल्या एक्झाम्पल मध्ये संख्या रेषीव दिली होती, नंबर लाईन. त्यामुळे तुम्हाला उजव्याकडचा अंक आणि डावीकडचा कळत होता, मोठा आणि लहान. पण इथे सुद्धा लक्षात ठेवा की 2 ऋण आले तर संख्या जी मोठी असेल मात्र तिचं चिन्ह वजा आलं की ती काय होते? लहान होते. आणि समजा चुकून तुम्ही उलट सुलट लिहिलं तर तुमच्या लक्षात येईल अंतर कधीही ऋण येत नाही. अशा प्रकारे आपण पहिले 2 प्रश्न घेतलेत. आता लगेच आपण प्रश्न तिसरा घेतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील प्रश्न आतापर्यंत 2 पाहिलेत. आता प्रश्न तिसरा. पहिल्या 2 प्रश्नामध्ये आपण काय पाहिलं की अंतर कसं काढायचं? डिस्टन्स. मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा केला की आपल्याला काय मिळतं? अंतर मिळतं. आणि आणखी एक गोष्ट काय शिकलो की अंतर कधीही ऋण नसते. डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह. आणि जर का मोठा निर्देशक लहान निर्देशक घ्यायला चुकलो तर आपल्या लक्षात येतं की अंतर निगेटिव्ह येते आणि त्याच्यानंतर मग दुरुस्त करून काय करायचं? व्यवस्थित सोडवायचं. फक्त 2 वजा निर्देशक असतील तर जरा व्यवस्थित ते एक्झाम्पल मोठा निर्देशक कुठला आहे, लहान निर्देशक कुठला आहे बघायचं आणि नीट सोडवायचं. आता प्रश्न तिसरा काय बघा. त्याने सांगितलंय फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो, खाली माहिती दिले, फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन अदर 2. दिलेला बिंदू कुठल्या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते सांगा. आणि दरम्यान कधी येतो? मगाशी तुम्हाला दरम्यानचा संबंध शिकवला मी की 3 बिंदूमध्ये दरम्यानचा संबंध सांगत असताना पहिली अट की ते तिन्ही बिंदू एका रेषेत पाहिजे. आणि जर का तिन्ही बिंदू एकरेषीय आले तरच त्यांच्यामध्ये दरम्यानचा संबंध येतो. आणि
जर तिन्ही बिंदू एकरेषीय नसतील, नॉन कोलिनर असतील, तर मात्र दरम्यानचा संबंध येत नाही. मग आपण एक्झाम्पल कसं सोडवायचं बघा. पहिलं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला. डिस्टन्स पी आर बरोबर 7. डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10. पी क्यू इज इक्वल टू 10 आणि डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 3. बरं, आता नीट लक्ष द्या. मी सांगतोय, तुम्हाला भूमिती सोपं वाटेल तर मी सांगतोय त्या पद्धतीने जायचं. अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला. तर हे एक्झाम्पल सोडवत असताना याची आकृती काढायची. रफ आकृती आपल्यासाठी. आता मगाशी तुम्हाला आकृतीचे मी फायदे सांगितले की आकृती काढल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी मिळतात की उत्तर येत नसेल तर यायला लागतं आणि आलेलं उत्तर कधी चुकीचं नसतं. तर आपण काय करूया, आकृती काढूया. का ते तुम्हाला सांगतो. बघायला रफ आकृती काढायची, हे काय मोजून काढायची नाही. बघा आता काय करायचं, तर या तिघांमधलं कुठल्या दोन बिंदू मधलं अंतर सर्वात जास्त आहे ते घ्यायचं. इथं पी आर 7 दिलाय, पी क्यू 10 दिलाय आणि क्यू आर 3 दिलाय. तर सर्वात मोठं अंतर कुठलं आहे, 10. ते बिंदू टोकाला घ्यायचे. पी आणि क्यू या दोन बिंदू मधलं अंतर तुम्हाला किती दिलंय, 10. कळलंय पर्यंत. आता तीनच बिंदू आहेत पी क्यू आर. यापैकी पी क्यू घेतला म्हणजे राहिलेला आर कुठे पण लिहा, तुम्हाला आवडेल तिथे. ही रफ आकृती आहे. मोजून 7 आणि मोजून 3 लिहायचं नाही. रफ आकृती काढतोय म्हणजे पी आर किती दिलाय, 7 आणि क्यू आर किती दिलाय, 3. कळलंय पर्यंत. पहिले दोन बिंदू कसे घ्यायचे कळलं. सर्वात मोठा अंतर म्हणजे पहिले टोकाचे दोन बिंदू आणि मधला बिंदू कुठे पण लिहायचा. कळतं ना, कारण दरम्यान आहे तो. कळतं म्हणजे पी आणि क्यूच्या मध्ये कुठला लिहिला, आर लिहिला, कुठे पण लिहा आणि किमती टाका. आता या आकृतीचा फायदा बघा. या आकृतीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला सूत्र लिहिता येतं. सूत्र असं आहे की सर्वात मोठं अंतर इतर दोन अंतरांच्या बेरजे बरोबर असतं. सर्वात मोठं अंतर इतर दोन अंतरांच्या कसं असतं, बेरजे बरोबर. जर आलं तर ते तिन्ही बिंदू एकरेषीय असतात, नाहीतर मग नैकरेषीय. मग आता बघा आकृती काढली रफ. आता सूत्र कसं लिहायचं बघा. डिस्टन्स पी क्यू सर्वात मोठं अंतर घ्यायचं. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू. आर क्यू आणि क्यू आर एकच, लक्षात ठेवा. क्यू आर लिहा किंवा आर क्यू लिहा. कळलं कसं सूत्र लिहिलं ते. हे बघा आकृतीचा पहिला फायदा की तुम्हाला आकृतीवर सूत्र लिहिता येते. डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स आर क्यू. किंवा पहिलं हे लिहिलं आणि नंतर हे लिहिलं तरी चालेल, पण एक सवय ठेवा कुठली तरी, सर्वात मोठा अंतर बरोबर इतर दोन अंतरांची बेरीज. आता याच्यामध्ये किमती टाकूया आपण. डिस्टन्स पी क्यू किती दिलंय तुम्हाला, 10. पी आर किती दिलाय, 7 प्लस 3 म्हणजेच 10 इज इक्वल टू 10. हे सर्वात मोठं अंतर इतर दोन अंतरांच्या बेरजे बरोबर आहे. म्हणून काय लिहायचं बघा, पॉइंट पी क्यू अँड आर आर कोलिनर पॉइंट. कोलिनर पॉइंट्स. काय लिहायचं की बिंदू पी क्यू व आर हे एकरेषीय आहेत. एकरेषीय बिंदू आहेत. बघा एकरेषीय बिंदू आहेत. जर दिलेले बिंदू एकरेषीय असतील तरच दरम्यानचा संबंध येतो. मग आता इथपर्यंत कळलं तुम्हाला. दिलेले बिंदू एकरेषीय का आले, कारण सर्वात मोठा अंतर इतर दोघांचे बेरजे बरोबर आले, इज इक्वल टू आले. आणि इथे दरम्यानचा संबंध कसा लिहायचा, आकृतीचा दुसरा फायदा, पी डॅश आर डॅश क्यू. पी डॅश आर डॅश क्यू आणि याचं वाचन मधला बिंदू पहिला घ्यायचा. पॉइंट आर इज
बिटवीन पॉइंट P अँड पॉइंट Q. म्हणजे कसं लिहायचं, बिंदू R हा बिंदू P व बिंदू Q यांच्या काय आहे, दरम्यान आहे, दरम्यान आहे. कळतंय का बघा. अतिशय आकृतीचे फायदे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले. अंतर देतील, सर्वात मोठा अंतर घ्यायचं, राहिलेला बिंदू मध्ये कुठे पण लिहायचा, रफ आकृती आहे, किमती टाकायच्या. सर्वात मोठा अंतर बरोबर इतर दोन अंतरांची बेरीज, दोन्ही जर सारखे आले इज इक्वल टू, तर दिलेले बिंदू एकरेषीय आहेत आणि आकृतीवरून दरम्यानचा संबंध लिहायचा. P नंतर R नंतर Q, P डॅश R डॅश Q. याचं वाचन कसं करतात, P डॅश R डॅश Q. आणि लिहिताना पॉइंट R इज बिटवीन पॉइंट P अँड Q. हे बिंदू R हा बिंदू P व बिंदू Q यांच्या काय आहे, दरम्यान आहे. कळतंय का. पॉइंट्स PQR कोलिनियर पॉइंट्स. कळले पर्यंत अतिशय सोपं आहे. फक्त आकृती काढायची आणि आकृतीवरून सोडवायचं. लिहा पटपट. तोपर्यंत मी दुसरा प्रश्न लिहितो. नंबर 2 बघा. डिस्टन्स RS इज इक्वल टू 8, डिस्टन्स ST इज इक्वल टू 6 आणि डिस्टन्स RT इज इक्वल टू 4. आपल्या नियमानुसार पहिल्यांदा काय काढायचे, रफ आकृती. बरोबर, काय काढायची पहिल्यांदा, रफ आकृती. मग सर्वांनी रफ आकृती काढा. रफ आकृतीमध्ये काय ठरलंय, सर्वात मोठा अंतर 8 6 की 4 8, म्हणजे 8 चे बिंदू कुठले आहेत रे, R आणि S. बरोबर, सर्वात मोठा अंतर पहिल्यांदा घ्यायचं. आणि नंतर RST, टी तुम्हाला कुठेही दरम्यान म्हणजे कुठेही ठेवायचं, रफ आकृती. आता RT बरोबर किती दिलाय, 4, ST बरोबर किती दिलाय, 6. आता आकृतीवरून पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला सूत्र लिहायचं. काय सूत्र आहे सांगा, सर्वात मोठा अंतर म्हणजे डिस्टन्स, बोला, RS इज इक्वल टू डिस्टन्स RT प्लस डिस्टन्स ST किंवा TS, काही म्हटलं तरी चालेल. RT प्लस TS किंवा ST काही चालेल. आता इथे किमती टाकूया आपण. RS किती आले रे, 8, इज इक्वल टू हे किती दिले, RT 4 आणि ST किती दिले, 6. म्हणजे काय रे, 8 बरोबर किती आलं, 10. आता 8 आणि 10 सारखे आहेत त्या किमती, नाही. 8 नॉट इज इक्वल टू 10. म्हणून पॉइंट्स कुठले रे, R, S and T आर नॉन कोलिनियर, म्हणजे एक रेषीय नाही. कसे आहेत ते, नॉन कोलिनियर पॉइंट्स. बरोबर, म्हणजे बिंदू R, S व T हे कसे आहेत, नैक रेषीय आहेत. किंवा काय लिहायचं, एक रेषीय नाही, काही चालेल. आणि लक्षात ठेवा, जर का ते नॉन कोलिनियर पॉइंट असतील, नैक रेषीय बिंदू असतील, तर त्यांच्यामध्ये दरम्यानचा संबंध नाही, बिटवीननेस येणार नाही. बिटवीननेस डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे बिटवीननेस त्याच्यामध्ये येणार नाही, दरम्यानचा संबंध नाही. आता आपण तिसरं एक्झाम्पल पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही दुसरं लिहून घ्या. तिसरं एक्झाम्पल मी लिहितोय, तोपर्यंत तुम्ही काय करायचं, दुसरं एक्झाम्पल लिहून घ्यायचं. तिसरं एक्झाम्पल काय दिलंय बघा, डिस्टन्स AB बरोबर 16, डिस्टन्स AB इज इक्वल टू 16, डिस्टन्स CA इज इक्वल टू 9, CA इज इक्वल टू 9 आणि डिस्टन्स BC इज इक्वल टू 7, BC इज इक्वल टू 7. झालंय सर्वांचं लिहून बघा. आता काय करायचे आपल्याला, पहिल्यांदा ठरल्याप्रमाणे काय करायचे, रफ आकृती. रफ आकृतीमध्ये सर्वात मोठा अंतर कुठला आहे, 16, म्हणजे इथे कुठले बिंदू येणार, A आणि B. बघा, मी सर्वात मोठा अंतर पहिल्यांदा घेतोय, कळतंय, A B. आणि मध्ये C बिंदू कुठे येईल, आवडेल तिथे, कारण तो दरम्यान आहे. ही काय रफ आकृती आहे, त्यामुळे काय मोजून लिहायचं नाही आपल्याला. CA बरोबर 9
आणि BC बरोबर 7. आता सूत्र कसं लिहायचं ठरलंय आपलं, सर्वात मोठा अंतर बरोबर इतर दोन अंतरांची बेरीज, म्हणजेच डिस्टन्स AB इज इक्वल टू, इथे बघून सूत्र लिहा, डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB. कळतं ना, इथे लक्षात ठेवा CA AC सेम, BC आणि CB सेम, त्यामुळे कसं ओळीने लिहिलं तरी चालेल, AC अधिक CB. इथं देताना CA दिले, BC दिले, तुम्ही लिहिताना कसं लिहिलं तरी चालेल. AB किती आपले 16, AC किती आहे 9 आणि हे किती आहे 7, म्हणजे काय रे 16 इज इक्वल टू 16. आता इथे काय आलंय 16 बरोबर 16 आलंय, म्हणून काय लिहिणार, पॉइंट्स A, B and C are कसले पॉइंट आहेत रे, कोलिनियर. बरोबर, म्हणजे काय लिहिणार, बिंदू A, B व C हे एकरेषीय आहेत, मराठीवाल्यांसाठी एकरेषीय आहेत. आणि जर का एकरेषीय असेल तर दरम्यानचा संबंध येतो. आता दरम्यानचा संबंध इथे बघून लिहायचा आकृतीकडे, A डॅश C डॅश B. याचं वाचन कसं करायचं, पहिला बिंदू B मधला घ्यायचा, पॉइंट C इज बिटवीन पॉइंट A and पॉइंट B. म्हणजे कसं लिहिणार आहे, बिंदू C हा बिंदू A व B यांच्या दरम्यान आहे. काय लिहिणार, यांच्या दरम्यान आहे. कळतं? तर अशा प्रकारे आपण काय केलं, तिसरं एक्झाम्पल सोडवलं. काय लिहिलं, दरम्यान आहे. जर का समान किमती आल्या तर दिलेले बिंदू एकरेषीय आहेत, आणि एकरेषीय असेल तरच काय तो दरम्यानचा संबंध येतो, नाहीतर हे नाही. पटकन लिहा तुम्ही, तोपर्यंत मी पुढचं चौथं एक्झाम्पल लिहितो. अतिशय सोपे एक्झाम्पल आहे, फक्त काय मी सांगितल्याप्रमाणे काय काढायचे, आकृती काढायची. आकृतीचे फायदे तुम्हाला सांगितले. उत्तर येत नसेल तर यायला लागतं, आणि आलेलं उत्तर कधीही चुकीचं नसतं. त्यामुळं हे एक्झाम्पल बऱ्याच वेळेला डायरेक्ट सोडवतात, आपण डायरेक्ट नाही सोडवायचं, आकृती काढायची. कारण आकृतीवरून उत्तर पण येतं आणि दरम्यानचा संबंध पण मिळतो. डिस्टन्स LM, LM इज इक्वल टू 11. डिस्टन्स MN, MN is equal to 12. आणि डिस्टन्स NL is equal to 8. तर आता हे एक्झाम्पल सोडवूया आपण. हे झालंय सर्वांचं. बघा इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा काय करायचे, रफ आकृती काढायची. एका रेषेवर सर्वात मोठा अंतर घ्यायचं पहिल्यांदा. 11, 12 की 8, 12. म्हणजे इथे कुठले बिंदू येणार, MN. तुमच्या आता लक्षात आलंय. सर्वात मोठा अंतर पहिल्यांदा घ्यायचं, आणि राहिलेला बिंदू L कुठे पण लिहायचा, दरम्यान म्हणजे कुठे पण. LM किती दिलंय 11, आणि NL किती दिलंय 8. लक्षात ठेवा, उलट सुलट देतात, पण लिहिताना आपण सरळ लिहिलं. सूत्र कोण सांगितलंय, सर्वात मोठा अंतर MN इज इक्वल टू डिस्टन्स ML प्लस डिस्टन्स LN. बरोबर. आता त्याने देताना LM दिले, आपण लिहिताना ML लिहिलं तरी चालेल. डिस्टन्स MN किती आहे 12, 11 अधिक 8, म्हणून 12 नॉट इज इक्वल टू काय ना 19. 18 आणि 19 दोन्ही सारखे आहेत का, नाही. म्हणून काय लिहिणार आहे, पॉइंट्स L, M and N are non-collinear points. म्हणजेच काय रे, बिंदू L, M व N हे एकरेषीय नाही, म्हणजेच काय रे, नैकरेषीय आहे. आणि जर का बिंदू एका रेषेत नसतील तर दरम्यानचा संबंध येत नाही. पुढचं एक्झाम्पल बघण्याअगोदर तुम्ही एक्झाम्पल लिहून घ्या. तोपर्यंत मी पुढचं एक्झाम्पल लिहितो, 5वं. लिहिलं सर्वांनी, बघा 5वं एक्झाम्पल आहे.
एक्स वाय बरोबर 15. डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 15. डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 7. वाय झेड इज इक्वल टू 7. म्हणजे डिस्टन्स झेड एक्स किंवा एक्स झेड इज इक्वल टू 8. आपल्या पहिल्या अटीनुसार काय करायची, रफ आकृती काढायची. सर्वात मोठा अंतर कुठलं आहे रे, 7 8 की 15 15. म्हणजे इथे एक्स आणि इथे काय येणार आपला वाय. बरोबर. आणि मध्ये कुठे काय येईल रे, छेद राहिलेला बिंदू. आता वाय छेद किती दिलंय 7. एक्स छेद किती दिलंय 8. मग आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा सूत्र लिहायचं. कोण सांगेल सूत्र. सर्वात मोठा अंतर कुठला आहे, डाव्या बाजूला लिहायचं. डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू एक्स वाय सर्वात मोठं बरोबर पहिल्या दोन बिंदूतलं अंतर एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय. वाय झेड आणि झेड वाय एकच. इथे किती येईल 15 इज इक्वल टू 8 प्लस 7. म्हणजे काय रे 15 इज इक्वल टू 15. दोन्ही किमती काय आल्या, सारख्या आल्या ना. म्हणून काय लिहिणार तुम्ही, पॉइंट्स एक्स वाय अँड झेड आर कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे कसे आहेत, एकरेषीय. बिंदू एक्स वाय व झेड हे एकरेषीय आहेत. काय आहेत, एकरेषीय आहेत. आता एकरेषीय असतील तर काय येतो त्यांच्यामध्ये, दरम्यानचा संबंध. दरम्यानचा संबंध आकृतीवरून लिहायचा. एक्स झेड आणि वाय. म्हणजे याचं वाचन कसं येईल, एक्स डॅश व झेड डॅश वाय. म्हणजे पहिला मधला बिंदू घ्यायचा. पॉइंट झेड इज बिटवीन पॉइंट एक्स अँड पॉइंट काय येईल वाय. बरं, मराठीवाले कसं लिहिणार, बिंदू झेड हा बिंदू एक्स व वाय यांच्या काय आहे, दरम्यान आहे. काय लिहायचं, यांच्या दरम्यान आहे. कळलं इथपर्यंत. अतिशय सोपी एक्झाम्पल आहे, तुम्ही आकृती काढली की व्यवस्थित येणार. आणि यातलं शेवटचं एक्झाम्पल बघा, 6वं. यातला शेवटचं एक्झाम्पल 6वं एक्झाम्पल बघा काय आहे ते. तोपर्यंत हे मी एक्झाम्पल लिहितो. 6वं एक्झाम्पल आहे, डिस्टन्स डीई इज इक्वल टू 5. डिस्टन्स डीई इज इक्वल टू 5. डिस्टन्स ईएफ इज इक्वल टू 8. डिस्टन्स ईएफ इज इक्वल टू 8. आणि डिस्टन्स डीएफ इज इक्वल टू 6. डीएफ इज इक्वल टू 6. सर्वात मोठा अंतर कुठला आहे रे, ईएफ. किती दिलंय 8. बघा किती सोपं आहे. आता मध्ये कुठला बिंदू येणार, डी. कुठे पण लिहायचं. डीई किती दिलंय 5. डीएफ किती दिलंय 6. बरोबर. हे झालं सर्वांचं लिहून. आता सूत्र तयार करता यायला पाहिजे. सूत्र कसं तयार करतो आपण, सर्वात मोठा अंतर डाव्या बाजूला. काय सर्वात मोठा अंतर, डिस्टन्स ईएफ इज इक्वल टू डिस्टन्स ईडी प्लस डिस्टन्स डीएफ. आता इथे किती आहे 8 इज इक्वल टू 5 प्लस 6. 8 इज इक्वल टू 7 5 11. इथे काय येईल, नॉट इज इक्वल टू 8 नॉट इज इक्वल टू 11. म्हणून काय लिहिणार, पॉइंट्स डी ई अँड एफ आर नॉन कॉलिनियर. म्हणजेच काय रे, बिंदू डी ई व एफ हे कसे आहेत, एकरेषीय नाहीत किंवा नैकरेषीय आहेत. नैकरेषीय आहेत. आणि जर का नैकरेषीय असतील तर यांच्यामध्ये काय होणार आहे रे, दरम्यानचा संबंध बिटवीननेस येणार नाही. अशा प्रकारे आपली
प्रश्न तिसऱ्या मधले 6 एक्झाम्पल झाले. सॉरी. याच्यानंतर आपण पुढचा एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 4.